नमस्कार मंडळी, स्वागत आहे वेडूस किचनमध्ये, जिथे स्वयंपाकात असतं प्रेमाचं आणि साजूक चवीनं भरलेला तडका। आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि सणासुदीला शोभेल अशी गोड रेसिपी लौकी हलवा। थोड्या वेळात तयार होणारा, साध्या साहित्याने बनणारा आणि चव मात्र अफलातून। होय, ज्या लौकीकडे बघून मुले नाक मुरडतात त्याच लौकीपासून असा मस्त गोड हलवा तयार होतो की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल। चला तर मग पाहूया लागणारी साखर सरशी साहित्य। 2 मध्यम आकाराचे लौकी किसून घेतलेत, 2 कप फुलफुलीत दूध, अर्धा कप साखर, 3 टेबलस्पून तूप आणि आवडीनुसार थोडे काजू बदाम पिस्ते, मनुके वेलदोड्याची पूड, थोडं केशर जर घालायचं असेल तर। सुरुवात करूया लौकी किसून। लौकी सोलून बारीक किसून घ्या। किसल्यानंतर त्यातलं थोडं पाणी हलकसं दाबून बाजूला ठेवा। आता एका कढईत 1 टेबलस्पून तूप गरम करा। त्यात काजू बदाम पिस्ते घालून खरपूस परतून घ्या आणि बाजूला काढा। त्याच कढईत उरलेलं तूप टाकून किसलेला लौकी परतायला सुरुवात करा। मध्यम आचेवर लौकी थोडा नरम होईपर्यंत 5 ते 7 मिनिटं परतवा। आता त्यात दूध घालून नीट ढवळा। दूध लौकीत मस्त शिजलं पाहिजे, हळूहळू आटवायला सुरुवात होईल। सुमारे 10 मिनिटं मध्यम आचेवर ढवळत राहा। आता त्यात साखर घाला। साखर विरघळली की थोडं पाणी सुटतं, ते पुन्हा घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं। इथेच हलव्याचा रंग आणि गंध दोन्ही बदलू लागतात। आता त्यात वेलदोड्याची पूड, वरून थोडंसं तूप टाकून अजून 2-3 मिनिटं मस्तपैकी परता। भाजलेले ड्रायफ्रुट्स, मनुके आणि आवडत असेल तर थोडं केशर घालून एकत्र करा। झालं, लौकी हलवा तयार। त्याला एका सुंदर वाटीत काढा। वरून बदाम पिस्त्याची सजावट करा आणि गरम गरम किंवा थंडगार जसा आवडतो तसा खा। माझ्यासाठी स्वयंपाक ही कला नाही, ही एक भावना आहे आणि प्रत्येक घासात तीच भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं माझं काम आहे। पुन्हा भेटूया अशाच खास रेसिपीसह। तोपर्यंत खा गोड, रहा गोड, ईट गुड, फील गुड, बिकॉज फूड इज आवर लव्ह लँग्वेज। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओत। जर तुम्हाला आजची ही हलकी गोडसर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि वेडूस किचनला सबस्क्राईब करा।